चंद्रपूर जिल्ह्यातील रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या धक्कादायक प्रकरणात महाराष्ट्र पोलीस दलातील एका हेड कॉन्स्टेबल जयंत अशोकराव पल्लावार यांचा 25 एप्रिल 2023 रोजी झालेला मृत्यू आयात सुरुवातीला नैसर्गिक किंवा अचानक आजारामुळे झालेला समजला होता, परंतु तब्बल 3 वर्षानंतर 27 मार्च 2026 रोजी समोर आलेल्या नवीन तपासामध्ये हा मृत्यू प्रेम संबंधाला विरोध करणाऱ्या वडिलांना मुलीने स्वतःच्याच हाताने प्रियकराच्या मदतीने मिल्कशेकमध्ये विष मिसळून केलेल्या सुनियोजित हत्येचा भाग असल्याचं स्पष्ट झालं आहे। या प्रकरणामध्ये मुख्य आरोपी म्हणून मृतकाची 22 वर्षाची मुलगी आर्या जयंत बाल्लावार ही स्वतः एक महिला पोलीस कर्मचारी असून तिचं 22-30 वर्षीय प्रियकर आशिष महेश शेडमाके हा देखील पोलीस कॉन्स्टेबल, तसेच आर्याचा मामाचा मुलगा म्हणजे मामाभाऊ चैतन्य उर्फ मोठी सचिन गेडाम व एका 18 वर्षाखालील विधी संघर्षग्रस्त बालक या चौघांना रामनगर पोलिसांनी अटक केली आहे, ज्यामध्ये आर्या बाल्लावार हिने 2022 पासून आशिष शेडमाके यांच्याशी प्रेम संबंध ठेवला होता आणि हा संबंध जयंत बाल्लावार यांना मान्य नव्हता। त्याच्यामुळे प्रेमाला विरोध करणाऱ्या वडिलांना काटा काढण्यासाठी आर्या व आशिष यांनी मिळून एक कट रचला होता, ज्यामध्ये आर्याने आपल्या घरच्यांकडून सुमारे 2 ते 5 हजार रुपयात विष उपलब्ध करून घेतलं। 25 एप्रिल 2023 रोजी सकाळी वडील ड्युटीवर जाण्यापूर्वी त्यांना तयार केलेल्या मिल्कशेकमध्ये ते विष मिसळून दिलं, ज्याच्यानंतर जयंत बाल्लावार हे मिल्कशेक पिऊन चंद्रपूर जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीमध्ये ड्युटीवर गेले। त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर त्यांना अचानक चक्कर आली, भोवळ आली व ते लगेच खाली पडले। उपस्थित नागरिकांनी त्यांना तातडीने चंद्रपूर सरकारी वैद्यकीय रुग्णालयामध्ये दाखल केलं, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं। या घटनेवेळी कोणत्याही संशयास्पद गोष्टीचा उल्लेख नसल्यामुळे पोस्टमॉर्टम न करता मृत्यू हा नैसर्गिक समजून प्रकरण बंद करण्यात आलं होतं। मात्र हत्येनंतर आर्य व आशिष यांनी लग्न केलं व दोघेही पोलीस दलात भरती होऊन प्रशिक्षण पूर्ण केलं, परंतु गेल्या काही महिन्यामध्ये यांच्यात वारंवार भांडणं व घरगुती वाद सुरू झाला, ज्याच्यामुळे भीती व कंटाळा आल्याने आशिष शेडमाके याने 23 मार्च 2026 रोजी रामनगर पोलीस ठाण्यात स्वतः जाऊन कबुली दिली की त्याची पत्नी आर्या बाल्लावार हिनेच आपल्या वडिलांना प्रेम संबंधाला विरोध केल्यामुळे मिल्कशेकमध्ये विष देऊन हत्या केली होती। या कबुलीनंतर रामनगर पोलिसांनी जुन्या मार्ग नोंदणीची पुन्हा तपासणी केली, त्यामध्ये विष प्रयोगाची पुष्टी झाली, तसेच रासायनिक विश्लेषण अहवाल सुद्धा विषाची उपस्थिती आढळली, ज्याच्यामुळे पोलिसांनी हत्या साजिश पुरावे नष्ट करण्याच्या कलमाखाली गुन्हा दाखल करून 14 आरोपींना अटक केली। या प्रकरणाने संपूर्ण पोलीस दलामध्ये खळबळ उडाली आहे, कारण मृतक हेड कॉन्स्टेबल जयंत बाल्लावार हे स्वतः पोलीस दलात कार्यरत होते आणि त्यांची मुलगी आर्या देखील पोलीस कर्मचारी आहे, ज्याच्यामुळे प्रेम संबंधामुळे कुटुंबात निर्माण झालेल्या या तणावामुळे कसे भयानक परिणाम घडू शकतात याचं हे उदाहरण आहे। या घटनेमुळे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे। पोलिसांनी सर्व आरोपींच्या कबुली नोंदवून न्यायालयामध्ये हजर केलं आहे, ज्यामध्ये आर्या बाल्लावार हिने वडिलांच्या विरोधामुळे प्रेम संबंध टिकवण्यासाठी हा कट रचल्याचं स्पष्ट झालं आहे, तर आशिष शेडमाके याने कबुली देण्याचे कारण घरगुती वाद असल्याचं सांगितलं आहे। चैतन्य गेडाम हा विष पुरवठादार म्हणून समोर आला, बालकाने प्रत्यक्ष पुरवठा केल्याचे तपासात उघड झालं आहे। या संपूर्ण प्रकरणामध्ये पोलीस अधिकाऱ्यांनी विशेषतः स्वतःवरून माहिती गोळा करून कोणतीही गोष्ट दुर्लक्षित न करता पूर्ण तपास पूर्ण केला असून न्यायालयीन प्रक्रिया आता सुरू आहे, ज्याच्यामुळे प्रेमाच्या नावाखाली कुटुंबियामध्ये निर्माण होणारे वाद कसे जीवघेणी ठरू शकतात याचं हे जिवंत उदाहरण आहे। याच्यासाठी पोलीस प्रशासनाने या प्रकरणाला गांभीर्याने घेतलं असून आरोपीवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन सुद्धा दिले आहे। तर सामाजिक कार्यकर्ते व मानवी हक्क संघटनांनी या प्रकरणामध्ये पोलीस दलातील नैतिकता व पारदर्शकतेसमोर प्रश्न उपस्थित केले आहेत, कारण दोन्ही आरोपी पोलीस दलात असताना हा गुन्हा घडला व 3 वर्ष लपला होता, ज्याच्यामुळे पोलीस भरती व प्रशिक्षण प्रक्रियेमध्ये अधिक कडक नियम लागू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे।